चालू कामाक्षी देवीला. ट्रकच पलटला. महालक्ष्मी मंदिराकडे चाललो आता. मूर्ती इथूनच मूर्ती दिसते. हा सनसेट. वाव. हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? होप सगळे मस्त असाल. तर आज आम्ही चाललो कामाक्षी देवीला. अमावस्या पण आहे, आज दुसरा दिवस आहे. आज लक्ष्मीपूजन आहे आणि आम्ही कामाक्षीला चाललो. तर कदाचित तिथे गर्दी असू शकते, पण चांगला दिवस आहे आज. तर सगळे चालले, मी, पप्पा, मम्मी आणि बहीण पण आले, बहीण पण चालली. तर मी आधी माझा प्लॅन होता की मी बाईकने जाऊ, पण बाईकने कसं कालचा आधीचा ब्लॉग तुम्ही बघितला असेल तर आधी पाऊस खूप पडला रात्री. तर मग मला परत जर आज पाऊस पडला तर बाईकवर परत मग ते ओलं होणार. मला काहीच मूड नाही आहे पावसात चालवण्याचा. तर विचार केला जी गाडी आता बुक केली ना, आम्ही गाडीनेच जातोय. वॅगनार बुक केली आय थिंक. तर आम्ही चौघे वॅगनारने जाऊ आणि ड्रायव्हर आहे. तर चला आता गाडी आली आहे, तर आपण आता वरती जाऊया आणि तुम्हाला पण दाखवतो कसं आहे कामाक्षीचं मंदिर. मस्त आहे बघा. सकाळी उठलं हा दृश्य बघायला भेटतो. पण आता तरी ऊन आहे, पण म्हटलं कसलाही रिस्क घेऊ, त्यापेक्षा म्हटलं गाडीनेच जाऊया. आणखी मला आता एवढा पावसात चालेल ना, मला काही मूड नाही आता. त्यापेक्षा म्हटलं आपण मस्त की आरामात बसून गाडीने जाऊ आणि मग मस्त की ब्लॉग बनवू. कारण की कसं आहे, इथून जे कामाक्षी देवीचं मंदिर आहे ना, ते ऑलमोस्ट अराउंड 80-85 किलोमीटर आहे. 80-85 किलोमीटर्स म्हणजे मला गेअर्स घालायला लागणार. परत ऊन आलं, गेअर्स घातले आणि तिथे जाऊन परत गरमी होणार, मला परत तिथे जाऊन चेंज करायला लागणार. ते सगळं एवढं झंझट करण्यापेक्षा म्हटलं गाडीनेच जाऊया आणि मग गाडीनेच जाऊया. आणि फक्त कामाक्षी नाही, अजून पण तिथूनचे 3-4 देवी बघणार आहे, ते तुम्हाला कळेलच. मस्त की असा हा व्ह्यू असतो सकाळी सकाळी उठल्यावर. अजून काय पाहिजे. चला आता गाडी आले, वरती भेटू तुम्हाला. ट्रकच पलटला. आता जस्ट निघालेलो. तर आम्ही घरून ना काय नाश्ता करून निघालो नव्हतो, तर मग आता नाश्ता करायला थांबलो आहे. मसाला डोसा मागवला आहे आणि यासोबत आपण आता जरा कॉफी पण पिऊया. की उडुपी रेस्टॉरंट आहे, उडुपी रेस्टॉरंट पण माहिती आहे, मस्त असतं. मस्त भूक लागली, खातो मग भेटतो. कॉफी पण मागवणार आहे, कॉफी पण पिऊया. थोडी भूक लागलेली आणि जे मसाला डोसा ना एकदम हलका होता, म्हणजे असं काही वाटत नव्हतं की आता काय खाल्लं आहे म्हणून. तर आता सोबत मी आता मेदूवडा पण मागवला आहे. आता मेदूवडा बघूया कसा टेस्ट करतो. डोसा तर एक नंबर होता. तुम्हाला कोणत्या रेस्टॉरंट दाखवतो मी, तुम्हाला हायवेच्या बाजूलाच आहे, मी बाहेर जाऊन तुम्हाला दाखवतो. आता सध्या आपण मेदूवडा खाऊया. कॉफी आली आणि कॉफी काय मस्त लागते, एकदम परफेक्ट आहे ना. हां मस्त, नाश्ता मस्त झाला. आता कॉफी पिऊया आणि मग निघूया. हायवेच्या बरोबर बाजूलाच उडुपी प्युअर व्हेज खाऊन आहे. जर तुम्ही इथून जात असाल तर इथून नक्की थांबा, मस्त नाश्ता होता. आता आम्ही निघतोय. चला बघ. रोड एवढा मस्त आहे ना, इथे आता मी बाईकला मिस करतोय. पण बाहेरचं जे वातावरण आहे ना, एवढी गरमी आहे, असं वाटतं गाडीतच ठीक आहे. आता आपल्यासोबत आपलं नाव गणेश नाईक, त्यांची गाडी आहे, त्यांच्या गाडीतच आम्ही आता चाललो आहे. पहिला डिसाईड केलं आहे की शिरोडाला जातो डायरेक्ट कामाक्षी देवीला, आणि त्यानंतर बाकीचे जे 3-4 देवी आहेत ते आम्ही फिरू. कारण की असं आज हे आहे ना, अमावस्या आहे, तर कदाचित तिथे गर्दी पण असू शकते. गर्दी तर असणारच आहे, मग तिथे आम्हाला जास्ती टाईम लागेल.
आणि आरती असेल तर ती आरती पण भेटेल. म्हणून म्हटलं आधी आपण कामाक्षी देवीला जाऊया आणि नंतर बाकीच्या देवी फिरूया. ते तर तुम्हाला दाखवतोच पुढे, जसं जसं व्हिडिओ पुढे जाईल ते तुम्ही बघू शकता. हे जे बांधलेलं आधी नव्हतं, हे आता नवीन नवीन झालंय. आणि आता इथून गेट बंद ना, आतमध्ये जायचंय. आधी हे नव्हते, आता चाललो आतमध्ये आणि आतमधलं तुम्हाला दाखवतो. आणि आज अमावस्या पण आहे ना, तर पालखी पण आहे. संध्याकाळची पालखी असते, मस्त सजवली आहे. संध्याकाळी पालखी असणार आता. की आता दर्शन झालं, आरती झाली आणि प्रदक्षिणा सगळं झालं. आता एक अजून एक इथे हे लेक सारखं, जिथे मस्त की मासे पण आहेत आणि कासव पण आहेत. म्हणून दाखवतो, हे बघा फोकस. कासव आहेत तिथे, कासव आहेत, लहान लहान मासे पण आहेत. हे बघा, यावेळी जरा कमी आहेत, लास्ट टाइम खूप होते. हे बघा व्ह्यू बघा मस्त, खूप गरम आहे, पायाला चटके बसतात. फोटो फ्रेम मस्त आहे, बघू विचार करतोय घ्यायचा. आणि ते लेडीजसाठी भंडारा पण आहे साड्यांचा, तुम्हाला जसे साडे पाहिजे घेऊ शकता. ते नॉन सिल्क आहे, पुढे पण व्हरायटीज वगैरे आहेत. आमचं आता दर्शन वगैरे झालं आहे, मस्त आहे की बाहेर आलो आहे. आणि तुम्हाला यायचं असेल ना, इथे राहू शकतात. इथे सगळे आता रूम्स वगैरे आहेत, मस्त आहे की बनवलं आहे. आता आम्ही नेक्स्ट जे जातो ते शांतादुर्ग मंदिरात चाललो आहे. आणि त्यानंतर आम्ही जेवायला थांबू, कारण की आता एवढं तरी भूक नाही लागले. आता ऑलमोस्ट आता काय ते 1 की 1:30 वाजले. मग विचार करतो आधी एक मंदिर करूया आणि नंतर मग जेवून मग पुढचे 2 आय थिंक अजून मंदिर आहेत, तर ते तुम्हाला दाखवतो ऑन द वे. तर निघू आता. मस्त दर्शन झालं, प्रदक्षिणा वगैरे घातली आणि काय गरमी आहे, चटके लागतात. बरं झालं मी बाईक नाही घेऊन आलो, कारण की माझा विचार चाललेला की बाईक घेऊन यायचा, पण बरं झालं. मस्त आता AC मध्ये बसे आणि निघूया. बघा शांतादुर्ग आले आपण, दाखवतो तुम्हाला जाऊन. आलो आम्ही शांतादुर्ग मंदिरकडे. बघा हे एंट्रन्स गेट आहे आणि असं मस्त तलाव आहे. कामाक्षीच्या देवीच्या इथे कसं तलाव होतं तसं इथे पण आहे. आणि इथून आता एंटर होऊन आतमध्ये जाऊ. ओटी वगैरे घ्यायची असेल तर खाली तिथे ओटीचं आहे, किंवा मग वरती इथे पण आहे बघा. पण इथे केळी नाही आहेत, इथे फुलं वगैरे घेऊ शकता तुम्ही.
ते चटके कसले बसतात पाहायला. खूप गरमी आहे बघा. आणि गवतात चालायला ना तर काय नाही वाटत. मस्त की सुंदर असं मंदिर आहे. मी पहिल्यांदा आलो इथे. मजा आहे, मस्त वाटतं. चारी बाजूने मस्त की झाडं हिरवगार आणि मध्ये असं मंदिर बांधलं. वाव. आता एक तुम्हाला पण दाखवतो. जर आतमध्ये कॅमेरा अलाउड असेल तर. कॅमेरा अलाउड नसेल तर मी बाहेरूनच तुम्हाला दाखवतो. असं सुंदर आहे. मस्त की दर्शन झालं आणि जेवण पण झालं. तुम्ही ते जेवण बघितलं असाल. कॅन्टीन इथे आहे बघा. इथेच कॅन्टीन आहे. आणि हा असं मस्त असं मंदिर. तर आता निघा इथून. एकदम साधं जेवण होतं, एकदम हलकं जेवण होतं. त्यानंतर आम्ही आईस्क्रीम वगैरे खाल्लं. तुम्ही इथे कामाक्षीला असाल तर शांतदुर्गला पण येऊ शकतात. श्री महालक्ष्मी मंदिराकडे चाललो आता. हा गेट आहे आणि इथून आता आतमध्ये जाऊया. रथ आहे, रथ. आतमधून ना एवढं सुंदर मंदिर आहे, एवढी शांतता नाही ते. मस्त वाटतंय बघा ना. आतमध्ये जर मी तुम्हाला व्हिडिओ काढून दाखवलं असताना तुम्हाला पण मस्त वाटलं असतं, तुमचं पण दर्शन झालं असतं. पण आतमध्ये कसं आता व्हिडिओग्राफी नाही अलाउड आहे, तर म्हटलं जाऊ द्या, बाहेरूनच तुम्हाला दाखवतो. पण तुमचं प्लॅन वगैरे असेल तर नक्की ते व्हिजिट करा. एवढं शांत आहे ना, मस्त आहे. आतमध्ये वातावरण पण मस्त आहे आणि जी मूर्ती आहे ती पण मस्त आहे. तुम्हाला मजा येईल बघायला. जे आले असतील त्यांना तर माहितीच असेल. जे नाही आले असतील तर नक्की इथे व्हिजिट करा. तर अजून 3 मंदिर आहेत, ते तर तुम्हाला आता दाखवतो. पाऊस चालू झाला. काल तरी लेट पाऊस होता. काल ते रात्री चालू झाला पाऊस. पण आता बघा हळूहळू आता चालू. बाईक आता असं वाटतं बरं झालं बाईक नाही आणली. जाऊ दे. आपला पाऊस चालू झाला. एवढा पण आता पाऊस आहे. आता नंतर परत ऊन येईल बघ. परत इन्सिडेंट झाला. हे बघा, एवढा आधी बघितलं असेल एवढा ऊन होतं आता. आणि आता परत पाऊस. आता पाऊस परत जाणार, परत ऊन येणार बघा. थोड्या वेळात किंवा थोड्या वेळाने परत जाऊ. ऊन पाऊस आहे इथे क्लिअर. आणि इथे असं मस्त की पाऊस पडतोय. आता गणेश मंदिराकडे आलोय आणि हा एंट्रन्स आहे असा मोठा. इथून आता आपण आतमध्ये जाऊया. हे बघा समोर मूर्ती, इथूनच मूर्ती दिसते. जवळून बघू. आतमध्ये फोटो व्हिडिओग्राफी अलाउड असेल तर, नाहीतर मग तुम्हाला बाहेरून पुढून जर असं दाखवतो. मस्त मूर्ती इथूनच दिसते. तुम्हाला पुढून पण दाखवतो. हे बघा. वा. श्री गोपाल गणपती देवस्थान जीर्णोद्धार. वा. ते तुम्ही वाचू शकतात पॉज करून. नो फोटोग्राफी इनसाइड द टेम्पल इथं, म्हणून म्हटलं तुम्हाला बाहेरूनच दाखवलं. आता आपण जाऊया पुढच्या लोकेशनवर. श्री महासा संस्थान. महासा देवी. मस्त की सुंदर असं मंदिर. बघा, इथूनच तुम्ही पण दर्शन घ्या, कारण आतमध्ये व्हिडिओग्राफी अलाउड नाही. मस्त आहे. जास्ती करून सगळ्या मंदिरामध्ये व्हिडिओग्राफी अलाउड नसतेच, तर इथे पण नाहीच आहे. इथून हेच मस्त की बाहेरून तुम्ही बघा. मस्त सुंदर असं मंदिर आहे. आणि इथे पण आहे. असं काही मस्त की बाहेरचा एरिया आहे हा. मस्त
वा, हे मंदिर आहे. इथून आतमध्ये एंट्री होती आणि मस्त की दर्शन घेऊन आता आम्ही बाहेर आलोय. आणि हे प्रत्येक मंदिरामध्ये असतं. मस्त फोटो पण मस्त येतात इथे. शेवटचं आपलं हे आता इथून एंट्री आहे. इथून आता आपण आतमध्ये जाऊया. श्री मंगेश मंदिरकडे जाऊन आलो. महादेवांचं मंदिर आहे, भगवान शंकरांचं मंदिर आहे आणि एवढं मस्त आहे ना आतमध्ये. म्हणजे मला जेवढे आता मी मंदिरमध्ये गेलो ना तेवढं सगळ्यांचं मला आतमधून असं फोटो काढायचं मन करतो, व्हिडिओग्राफी तुमच्यासाठी, काही म्हणजे मग तुम्हाला पण बघायला भेटेल. पण आता काय करणार, तुम्ही आता बाहेरूनच बघू शकतात. मस्त मंदिर आहे. कारण जसं की फोटो आणि व्हिडिओग्राफी आतमध्ये अलाउड नाही, तर मग अलाउड नसेल तर मग मला ते काढायचं पण नव्हतं. इथे असे रूम्स पण आता हळूहळू प्रत्येक मंदिरामध्ये चालू झालेत. मस्त हे बघा, इथे पण आहे संस्थान. इथे ना ड्रेस कोड आहे, तर ह्याच्यातलं कोणतं पण ड्रेस कोड जर नाही चालला तर इथे ना लुंगी देतात. तर ही लुंगी घालून मग आतमध्ये जायचं मंदिराकडे. मेन गेट 9:30 वाजता बंद होणार. जर तुम्हाला यायचं असेल तर लवकर या, 9:30च्या आधी. 9:30ला गेट बंद होणार. झालं आमचं मस्त की आता आम्ही निघतोय घरी. तर मी एवढी होती आणि आता बघा कसला पाऊस भरलाय. मला याच्यानंतर सावंतवाडीला पण जायचं होतं. तिथे फटाक्यांचा काहीतरी प्रोग्राम असतो. आज लक्ष्मीपूजन आहे ना म्हणून. बघू आता घरी गेला डिसाईड करतो जाऊ की नको ते. आणखी परत बाईकवरून जाणार म्हणजे तेच पाऊस आला तर परत प्रॉब्लेम होईल. आणि गोप्रोला मी अजून काय असं फोटोप्रूफचं काही घेऊन नाही आलो आहे. तू घरी गेला डिसाईड करू, मग तुम्हाला घरी गेल्यावर सांगतो. तर सध्या डायरेक्ट आपण घरी भेटूया. हे आता इथून क्लिअर करू, बघू आता किती ट्रॅफिक आहे. कारण की रोडचा पुढे एक पॅच आहे, तिथे रोड खराब आहे. तर तिथे ट्रॅफिक भेटलं तर, नाही तर मग डायरेक्ट सुसाट घरी जाऊ. घरी नाही, आधी आपण कांदा भजी खायला चाललोय मयेवाडला. मी नेहमी घरी गावाला आलं की मयेवाडला जातोच. तर म्हटलं मग आता आम्ही आहोत तर मयेवाडला मस्त की जाऊन भजी खाऊ, कॉफी पिऊ आणि मग घरी जाऊ. पाऊस सुरू. जो खराब पॅच बोलत होता हाच होता. हे ब्रिजचं काम चालू आहे. ब्रिजचं काम अजून एक वर्ष तरी होईल ना? 1-1.5 वर्ष होईल. 1-1.5 वर्ष. मग नंतर हा ब्रिज डायरेक्ट कुठे? अटल सेतूवर. अटल सेतू. अच्छा, म्हणजे परवरी टोटल सिटी क्रॉस होईल. अच्छा, पूर्ण सिटी पुलाच्या खाली राहील. बरं, लवकरात लवकर. म्हणजे समजा पुढच्या वर्षी परत आलो तर तोपर्यंत आम्हाला हा ब्रिज भेटेल. पण हा फक्त ह्याच्यासाठी असेल ना, कारसाठी. टू व्हीलरला खालूनच जायला लागेल. अजून काय त्यांनी असे रूल्स वगैरे लावलेले नाही. अच्छा, वेळ पडला तर टू व्हीलरला पण एंट्री देतील. तेव्हा आता जेव्हा बनेल तेव्हा. पण ते अटल सेतूवर टू व्हीलरला, अटल सेतूला तर नाहीच आहे टू व्हीलर. पण याचा पण देतील याची गॅरंटी कमी. अच्छा, बघू तेव्हा काय रूल्स अजून ठरले नाही. आता सांगा तुम्ही उन्हाळ्यात पावसाला फिरायला गेलात आणि पावसाळ्यात रिटर्न आला. एवढ्या गरमीत निघालेलं सकाळी आणि हे बघा पाऊस बघा पूर्ण मस्त आला. झालं. पावसाचा दिवस सारखा पाऊस पडतोय. थोडा थोडा रेनबो दिसतोय. मस्त की आता इथे भजी आणि कॉफी आली आणि गरमागरम भजी मस्त. मस्त खाऊया. आणि मयेवाडला कोणतं दुकान आहे तुम्हाला दाखवतो, कारण की फेमस आहे. सगळे जास्ती करून इथेच येतात. तर बाहेर गेलं तुम्हाला एकदा दुकान दाखवतो. मयेवाडला हे रेस्टॉरंट आहे आणि बरोबर ह्याच्यासमोर हा सनसेट. वाव, मस्त. तर आता आपण पोचलोय आणि ज्यांची ही गाडी होती. तुमचं नाव? माझं नाव प्राणेश फटे नाईक. हा, मी राहतो आरोस गिरोबावाडी, तालुका सावंतवाडी. तर इकडे आजूबाजूचा पूर्ण एरिया, मालवण, कर्नाटक, गोवा,
टोटल एरिया आम्ही टूर करतोय आणि तुम्हाला हवी ती सर्व्हिस देऊन रिजनेबल रेटमध्ये आम्ही तुमच्या ट्रॅव्हलिंग सक्सेस. तुमचा नंबर? माझा नंबर आहे 7588847606. तर ह्यांचा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये पण टाकतो. तुम्हाला पाहिजे असेल कोणती पण, म्हणजे तुमची फॅमिली पण मोठी असेल तर वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या अवेलेबल आहेत. वॅगनर आहे, अर्टिका आहे, पॉलिस पण आहे. मग तुम्हाला जी अवेलेबल गाडी हवी, जसं तुमची फॅमिली आहे तसं तुम्ही ह्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. यांचा नंबर पण डिस्क्रिप्शन मध्ये देतो. बिंदास कॉल करा. मस्त आणि सेफ ड्रायव्हिंग केली. मला ह्यांची ड्रायव्हिंग चांगली आवडली. सेफ ड्राईव्ह केलं ना, काही कुठे घाई. मस्त आहे की आम्ही गेलो, प्रवास चांगला झाला. मेन म्हणजे प्रवास मस्त झाला. मंदिराचं दर्शन मस्त झालं. 6 मंदिरं झाली. थँक्यू. परत भेटू लवकर. ओके, बाय. थँक्यू, भेटूया. येस, चला. होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. या व्हिडिओमध्ये आम्ही 6 मंदिरात गेलेलो. कामाक्षी देवी, शांतादुर्गा, महालक्ष्मी, मग गणेश मंदिर, म्हालसा देवी आणि मंगेशी, जे की महादेवांचा अवतार आहे. असं माहिती आहे, आतमध्ये प्रत्येक मंदिरामध्ये आतमध्ये व्हिडिओग्राफी अलाउड नसतेच. जर व्हिडिओग्राफी अलाउड असती ना, तुम्हाला दाखवलं असतं. एवढं मस्त होतं ना आतमध्ये, म्हणजे एकदम आतमध्ये गेल्यानंतर असं प्रसन्न वाटत होतं. एवढं मस्त होतं. जर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितला असाल ना, खरं सांगतोय की तुम्ही एकदा तरी ह्या 6 मंदिरं व्हिजिट करा. बोलला जे फेमस मंदिर आहेत ना तेच तुम्हाला दाखवतो. पण मजा आली, म्हणजे तुम्हाला सांगतोय मजा. मस्त मंदिर आहेत. तुम्ही येऊन एकदा व्हिजिट करा. एवढा आनंद होईल, एवढं प्रसन्न वाटेल ना तुम्हाला. मेन म्हणजे एवढी शांतता भेटते ना. आम्ही सकाळपासून एवढं फिरलो. सकाळी ऊन होतं, नंतर मग संध्याकाळी पाऊस भेटला. एवढं फिरलो ना, पण कोणाला असं दमाला झालंच नाही. घरी येऊन पण मस्त की आम्ही फ्रेश होतो. हा असं काय ते व्ह्यू आहे सकाळचा. सकाळी आता 6:15 झालेत. 6:15 साडेसात वाजलेत. वाव. आणि इथे बाईक लावले. खाली गेल्यावर तिथे घर आहे. तिथून असं आतमध्ये जाऊन म्हणजे एवढं प्रसन्न वाटते, एवढं मजा येते ना इथे की काय सांगू तुम्हाला. लगेच कसे 3 दिवस गेले कळाले पण नाही. तर आज पाडवा आहे. आज मे बी प्लॅन आहे की पुढे पाडवाला आम्ही ना वरती पतंग उडवायला जातो. तर जर पाऊस नाही पडला तर वरती जाऊन आम्ही पतंग उडवणार आहे. तर ते तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये कळेल. सगळे जाणार आहे पतंग उडवायला. आणि माझा पण फर्स्ट एक्सपिरियन्स आहे. ॲक्च्युली दिवाळी पण मी फर्स्ट टाईम गावाला आलो आहे. तर बघूया कसा एक्सपिरियन्स असतो ते. तर ह्या व्हिडिओसाठी एवढंच ठेवूया. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ही कोकण सिरीज जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की या व्हिडिओला सबस्क्राईब करा. आणि असेच नवीन जे ट्रॅव्हलिंग ब्लॉग्स आहेत ते आपल्या चॅनलवर येत राहणार आहेत. तर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ तुम्ही एन्जॉय करतातच आहात आणि कसं वाटतात व्हिडिओज हे नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा मला, किंवा मग मेसेज पण करू शकता इंस्टाग्रामवर abhishek.68. इंस्टाग्रामवर फॉलो करा. कारण की कसं आहे, व्हिडिओज जरा लेट येतात. मी ट्रॅव्हलिंगमध्ये असतो. तर मी कसं ट्रॅव्हलिंगमध्ये असतो तर व्हिडिओज वगैरे सगळे स्टोअर करतो हार्ड डिस्कमध्ये आणि घरी जाऊन एडिट करतो. तर मग जे लाईव्ह अपडेट्स आहेत की मी कुठे कुठे जातो आहे, जसं आता मी काल एवढं गेलो मस्त की सगळे स्टोरीज टाकले. नंतर मी पहिल्या दिवशी कुठे कुठे थांबलेलो, कुठे कुठे ब्रेक घेतला ते पण स्टोरीज टाकले. ते तुम्हाला इंस्टाग्रामवर कळून चुकेल पहिल्यांदा आणि त्यानंतर यूट्यूबवर व्हिडिओज येईल. तर इंस्टाग्रामवर नक्की फॉलो करा. जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये पण दिली आहे. आणि यार किती बरं वाटतं आहे. वाव, सुंदर असा सनराईज होतो आहे. आणि काल 2 दिवसापासून कसला पाऊस पडत होता. मी रेनगेअरचं घेऊन आलो पण शू कवर घेऊन नाही आलो आहे. म्हणतं बघू, आणखी असं वाटतं पाऊस इथेच आहे. पण मी काल एक फ्रेंडशी पण बोललो, तो बोलतो की मुंबईला पण पाऊस आहे. पाऊस ते पण दिवाळीला. कारण की पडणार तर होताच. एवढी गरम होतं ना, खूप गरम होते. म्हणजे असं चटके लागतात. दिवसानं बाहेर निघावंसं पण वाटत नव्हतं, एवढंच चटके बसतात. ठीक आहे, आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. मस्त असं व्लॉग असेल, फन व्लॉग असेल, मस्ती व्लॉग असेल. कारण की आम्ही सगळे एकत्र जाणार आहे पतंग उडवायला. जर तसं झालं तर तुम्हाला पण मजा येईल ब्लॉग्समध्ये. आणि ह्याच्या आधीचे पण ब्लॉग्स कसे वाटले ते पण मला सांगा, जे आम्ही किल्ला वगैरे बनवला. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय.